तुम्ही म्हणा संगीत ताई कुठे चालला सकाळी सकाळी निघले काय दुसरं घरामध्ये हे करलं तर काय शिफ्टिंग करलं तर काय है ना शिफ्ट व्हायला का काय है ना है की नाही तर नाही काय झालंय माहिती का बरेच दिवस झालं सगळ्यात पहिले तर आधी गुड मॉर्निंग करते गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर काय झालं या घड्याचे आपल्या काय जे साड्याचे आहे एवढं म्हणजे एवढं असं नुसत्या खाली पडायला ते साड्या असे व त्या घड्या बरेच दिवस झाले घातल्या होत्या हे बघा एक तर मला घड्या घालता येत नाही आणि ते ठुता पण येत नाही तर मग काय झालं नुसते असं एवढा बोचका 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 म्हणलं चला गाड्या आज आहे ना सकाळी सकाळी आपण हेच काम करू आहे की नाही खरे का खोटे म्हणून तर मग आता काढलंय हे काम कपडे असे झालेत ना घरामध्ये की ठेवायला हे नाही म्हणजे कपाट गच भरून गेलंय आणि घ्यायचा तर एवढा नाद आहे तुम्हाला काय सांगू कपडे घ्यायचा लय नाद आहे तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडं मला सोनं नाणं घ्यायचं हौस नाही जास्त फक्त आपलं काय तुम्हाला तर माहिती आहे काय कपडे हां अशी गोष्ट झाली बघा तर म्हणून म्हणलं चला तुम्हाला दाखवते कपाटामध्ये ह्या कपाटामध्ये साड्या आहेत पलीकडं साड्या आहेत आता वर पण तिथे ठेवल्या साड्या ते बघा आहे का आणि पलीकडच्या घरामध्ये त्या पलंगामध्ये आहे का त्या पलंगामध्ये पण साड्या पडल्यात म्हणजे कपडे सारे गच्च गच्च भरून तर आता मी याच्यातले कपडे जुने जुने काढले तर मी मला याच्या उशा करून टाकावं आता कारण की जाळायला चांगलं वाटत नाही है की नाही पण कपडे जाळून नाही वाटत मला तर मग मी काय करत असते उशा करत असते त्याच्यात यूज मध्ये येतात ना है की नाही खरे का खोटे आणि मस्त पैकी इकडे चाललेले आहेत आपल्या इडली बनवली इडली आणि ड्रेस आहे ना असे इकडं तिकडं पडू देते एक जण त्या दिवशी मला कमेंट टाकली होती कोण होती काय माहित बाई होती हा बाई होती का बोता कारण बायालाच पडत असते एवढं कपड्याचं याचं आजकाल तर माणसं अशी झाली की माणसाला पण पडत आहे माणसं पण चुगल्या करून राहतात खरंच खरी गोष्ट सांगायची मला तर वाटतंय बायापेक्षा चाबरी माणसं असतात नाही तर काय तर मी ड्रेस घातला होता हिरवा तर त्याच्यात ते मला म्हणलं तुला एक ड्रेस आहे का आता काय सांगू बोला तुम्हाला तर माहिती आहे मी ड्रेस पण मग आता मला जे भेटला ना मी तेच घालीत असते की आहे की नाही कुठं मी याच्यामध्ये त्या कपाटामध्ये धुंडा याच्यामध्ये धुंडा त्याच्यामध्ये नाही मी जे वर दिसलं ते घालत असते तर ती बाई बोलली मला बोलते तुला काय ड्रेस नाही का म्हणे एक ड्रेस घालतेस ग म्हणे भिकारे बघा आता आहे का तर मला असं वाटतं आहे ना असं भिकारी भिकारी म्हणून तर आपण आपलं बघितलं पाहिजे लोकाला भिकारी म्हणून तर आहे ना आपण काय आहोत ठीक आहे मी भिकारी आहे ना तर मी माझ्या घरची भिकारी तुमच्या दारामध्ये मी चटणी मागायला आले का पैसे मागायला आले तुमच्या दारामध्ये का मी तुम्हाला म्हणले मी व्हिडिओ बघाच तुम्हाला मेसेज टाकलाय मी आणि म्हणले नाही मी व्हिडिओ बघाच मी व्हिडिओ नाही ना तुम्हाला जर नाही आवडत तर व्हिडिओ नका बघू कशाला बघायचे होय नाही बघायचे हा तर कमेंट टाकते तू भिकारी आहेस तुला कपडे नाही का घाला मग द्या तुम्ही मला कपडे पैसे आज एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मला पैसे पाठवून द्या ज्यांनी मला म्हणाला मला ज्यांनी मेसेज टाकाय ना तू भिकारी आहेस तर प्लीज मला पैसे पाठवून द्या कपडे घ्यायला ओके भांडण तुम्हाला काय वाटतंय खरं खरं सांगा बघा आता ही चड्डी मी 8 महिन्यापासून धुनते 8 महिन्यापासून ही चड्डी तर मला ही चड्डी सापडा ना आता सापडली बघा बरं असं होतंय की मग तर मला म्हणजे असं कोणाला असं दुखवू नाही कोणाला असं बोलू नाही काही तू भिकारी आहेस किंवा तू तशी आहेस कधी या कर्माचा फेरा हे होईल फिरण आणि कधी
त्याच्यावर घाला पडन हे माहिती नाही भाई. म्हणून कधीही कोणाला असं भिकारी काही म्हणू नाही. कर्म आहे शेवटी. मला तर कमाल वाटत ह्या लोकांची, यांच्या बुद्धीची आणि यांच्या विचारांची, की असल्या असल्या कमेंट टाकतात. तर मस्त पैकी आज काहीतरी खाऊ वाटलं होतं बरं का. मला एक दे ना. आयो. तर असं मस्त पैकी हे बघा. आहा, हाय का नाही पंच. आहा. नंबर